महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार। काल मुंबईला होतो। मुंबईहून येताना आज जालन्याला आहे आणि तुम्हाला अपडेट द्यावं म्हणून ही व्हिडिओ क्लिप। मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं अंशतः अनुदानितचे लेखाशीर्ष म्हणजे 3361, 3379, 0511 आणि 3261 याला कुठलीही निधी उपलब्ध नसल्यामुळे किंवा आपण जो निधी हिवाळी अधिवेशनात मागितला होता 837 कोटी 500 कोटीच मिळाल्यामुळे ऑगस्ट सप्टेंबरचं या वर्षीचं राहिलेलं वेतन आणि मागचे काही थकीत राहिले असतील तर ते यावेळेस निघू शकत नाही। पण मी असंही म्हटलं होतं की मी रिअप्रोप्रिएशन मध्ये प्रयत्न करतो। आता काही ठिकाणी पे युनिटनी बिल बोलावून ठेवले आहेत ऑगस्ट सप्टेंबरचे, काही ठिकाणी थकीतचे पण या सर्व लेखाशीर्षाचे बोलावून ठेवले आहेत। मग मला प्रश्न विचारत होते पे युनिटने तर बिल बोलावले, तुम्ही कसं म्हणता मिळणार नाही? मग आता माझा मुद्दा लक्षात घ्या, वेळेवर पैसे आले तर धावपळ नको म्हणून पे युनिटने बिल बोलावून ठेवले। आता मात्र नवीन अपडेट मी तुम्हाला अशी देतो आहे की काल मंत्रालयात सुधारित अंदाज विनियोजन रिअप्रोप्रिएशन याच्या अंतर्गत शिक्षण विभागाने वित्त मंत्रालयाला 212 कोटी 31 लक्ष 35 हजार रुपये या 4 लेखाशीर्षाकरता मागितले आहे। अजून मंजूर झाले नाही, पण मी परत सोमवार मंगळवारी मुंबईला आहे। हे मंजूर होण्याची शक्यता आहे। एवढे नाही झाले तर कमी होतील, पण होतील। मग या विनियोजन मध्ये सुधारित अंदाजामध्ये जी काही रक्कम उपलब्ध होईल या रकमेमुळे आता ऑगस्ट सप्टेंबरचे या वर्षीचे राहिलेले वेतन आणि काही थकीत असेल तर मागचं ते हे आता निघण्याची शक्यता आहे। तुर्तास एवढेच, तुम्ही पे युनिटला जर मागितले असतील तर बिल टाकून ठेवा। पे युनिट सुपरिंटेंडेंटला माझी अशी विनंती आहे की आपण देखील बिल मागवून ठेवावे, वेळेवर धावपळ होणार नाही, हा पैसा मंजूर होण्याची शक्यता आहे। तुर्तास एवढेच, तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, मी लढतोय। धन्यवाद।